नमस्कार, मी गृहिणी अनु या चॅनलवरती आपलं स्वागत आहे। कैरीचा सीझन सुरू झालेला आहे, तर चला कैरीच्या या रेसिपीला सुरुवात करूया। उन्हाळ्यामध्ये सर्वांनाच कैरीचे चटपट पदार्थ आवडत असतात आणि जेवताना तोंडी लावायला तर आवडतातच। जर हीच कैरी आपण वर्षभर साठवून ठेवली तर किती मजा येईल ना। तर आपण ही कैरीची रेसिपी सुरुवात करत आहोत, चला तर शेवटपर्यंत बघूया। व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा। बघा, तुम्हाला आवडल्यास हे बघा, आपण आता ही कैरी घेतलेली आहे आणि याला छान स्वच्छ धुवून पण घेतलेली आहे। आता याला छान सोलून घेऊया। ह्या तिन्ही कैऱ्या सोलून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे सर्व याचं साल आपल्याला काढायची आहे। आता एका प्लेटमध्ये ठेवून घेऊया आणि तुम्ही बघू शकता किती छान कैरी सोलल्या गेलेली आहे। आता कैरीचे मस्तपैकी काप करायचे आहे, तर त्यासाठी कैरीचा एक भाग घेतलेला आहे आणि याचे छोटे छोटे स्लाइस करायचे आहे। तुम्ही बघू शकता स्लाइस किती पातळ झालेले आहेत। कोणतेही काम करताना ते जर पद्धतशीर झाले तर आणखीनच छान होते। हे बघा, अशा प्रकारे आपण कैरी आपली कापून घेतलेली आहे। ही सर्व कैरी आपल्याला कापून घ्यायची आहे आणि एका भांड्यामध्ये काढायची आहे। आता यासाठी लागणारा मसाला आपल्याला बनवायचा आहे, तर मी इथे मेथीदाणा, कलौंजी आणि धनेसुद्धा घेतलेले आहेत। हे सर्व साहित्य जिरं टाकून आपल्याला भाजून घ्यायचं आहे। खमंग भाजल्यामुळे काय होईल, याची टेस्टही छान येईल। आता हे सर्व खमंग भाजून झालं की आपल्याला हे मिक्सरच्या एका भांड्यामध्ये काढायचं आहे। तुम्ही बघू शकता किती छान खमंग झालेलं आहे आणि सुगंधही मला छान येत आहे। आता हे मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला घातल्यानंतर याला झाकण लावून हे थोडंसं ग्राइंड करून घेऊन या, म्हणजे आपलं सारण जे आहे ते एकदम छान होईल। आता हे एकदम जास्त बारीकही करायचं नाही आणि जास्त जाडसरही करायचं नाही। पॉटमध्ये काढलेल्या कैऱ्यांवर हे आपल्याला आता टाकून घ्यायचं आहे। हा मसाला टाकल्यानंतरच आपल्याला घरातील मसाले टाकायचे आहेत, तर त्यामध्ये हळद, तिखट आणि थोडं धना पावडर आणि साखर, मीठ अशा प्रकारे हे साहित्य सर्व टाकून घ्यायचं आहे आणि याला छान ढवळायचं आहे। एक लक्षात घ्यायचं आहे की याला जास्त पाणी सुटत आहे की नाही हे सुद्धा लक्ष द्यायचं आहे, म्हणजे हे कसं आहे की हे व्हायला थोडा वेळ लागेल। मी थोडं मीठ कमी टाकलं होतं, त्यामुळे पुन्हा थोडं ॲड करत आहे आणि पुन्हा याला छान हलवून घेत आहे। हे व्यवस्थित मिक्स झालं तर चवही छान येते। आता आपण एक ताट घेऊया आणि ताटामध्ये हे सर्व जे स्लाइसेस आहे ते पसरवून घेऊया। तुम्ही बघू शकता किती छान पसरवलेले आहेत। हे स्लाइस आपल्याला छान असे पसरवल्यानंतर अशा प्रकारे उन्हात वाळवायला ठेवायचे आहेत। हे उन्हात वाळवल्यामुळे काय होईल की आपली जे ही कैरी बनलेली आहे ते टेस्टी आणि कुरकुरीत होईल। तर आता हे मी असे 1-2 ताट बनवलेले आहेत, ते पूर्णपैकी छान सुकलेले आहेत। बघा किती छान झालेले आहे। 1 ते 2 दिवस ऊन दिली तरी चालेल किंवा सावलीतही ते सहजच सुकतात। हे तुम्ही वर्षभर साठवू शकता आणि वरण भातासोबत सुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही तळलेले जे भजे असतात त्यासोबत सुद्धा तोंडी लावू शकता, मिरचीसोबत तोंडी लावू शकता, पापडसोबत तोंडी लावू शकता। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि वर्षभर आपली कैरी टिकवा। थँक्यू।